नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 9 ऑगस्ट 2021 वार सोमवार. आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा ब्रिज कोर्सचा 40वा दिवस. आतापर्यंत आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 7वी विषय विज्ञान सेमी इंग्रजी या विषयाचा अभ्यास करीत आलेलो आहोत. बऱ्याच घटकांचा आपण आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे. बरेच व्हिडिओ आपण पाहिलेले आहे. आता आज आपल्याला आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी शीट दिलेली आहे त्यामध्ये काल आपण फन विथ मॅग्नेट्स याला सुरुवात केली होती. त्यापुढचाच काही भाग आजच्या स्किल शीटमध्ये, आजच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर आता आज आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ते आपण बघूया. लेट अंडरस्टँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट. तर आज आपल्याला काय बघायचं आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट म्हणजेच मॅग्नेटचे वैशिष्ट्ये. मॅग्नेटचे वैशिष्ट्ये काय आहे ते आता आज आपल्याला पाहायचे आहे. काल आपण मॅग्नेटचा शोध कसा लागला, त्यानंतर मॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणतात, त्याचनंतर नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणतात, हे सर्व काल आपण पाहिलेलं होतं. त्याचा शोध कशा प्रकारे लागला, तो जो लोडस्टोन नावाचा खडक आहे त्या खडकाचा उपयोग कशासाठी केला जातो, ही सर्व माहिती आपण पाहिली. म्हणजेच व्हॉट इज अ मॅग्नेट, मॅग्नेटिक मटेरियल्स, नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स आणि मॅग्नेटिझम या सर्वांबद्दल आपण काल माहिती पाहिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटचे जे वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते आता आपल्याला पाहायचे आहे. रेफरन्स माहितीच आहे तुम्हाला. स्टँडर्ड 6 चॅप्टर 15 फन विथ मॅग्नेट. संदर्भ काय आहे? 6व्या वर्गातलं 15वं चॅप्टर, 6व्या वर्गातील विज्ञान विषयाचं जे पुस्तक आहे त्यामधलं चॅप्टर नंबर 15वं चॅप्टर आहे फन विथ मॅग्नेट्स. लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत. कंडक्ट सिम्पल इन्व्हेस्टिगेशन्स टू सीक आन्सर्स टू क्युरीज, कन्स्ट्रक्ट मॉडेल युझिंग मटेरियल्स फ्रॉम सराउंडिंग्स अँड एक्सप्लेन देअर वर्किंग. काय दिलेलं आहे? लर्निंग आउटकम: कंडक्ट अ सिम्पल इन्व्हेस्टिगेशन्स टू सीक आन्सर टू क्युरीज अँड कन्स्ट्रक्ट मॉडेल्स युझिंग मटेरियल्स फ्रॉम सराउंडिंग्स अँड एक्सप्लेन देअर वर्किंग. आजूबाजूच्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करायचं आहे आणि त्यानुसार मॉडेल्स तयार करून त्याचं जे उपयोग आहे त्याचं वर्किंग आणि त्याचं उपयोग म्हणू आपण, किंवा त्याचं वर्किंग जे आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. नाव लेट्स टेक अ लुक. चला आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपल्याला आज बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मॅग्नेट. तर असे मॅग्नेटचे एकूण 6 कॅरेक्टर दिलेले आहेत आणि त्या 6 कॅरेक्टरचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर चला सगळ्यात पहिलं कॅरेक्टर पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स. लेट्स टेक अ लुक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ magnet. A magnet always settles in the north-south direction. Let's try this. Tie a thread to the center of a bar magnet and hang it from a stand. Let it settle. It settles in the north-south direction. काय म्हटलेलं आहे बघा की अ मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. मॅग्नेट कुठे कालही मी सांगितलं होतं तुम्हाला की मॅग्नेट जे आहे, तुम्ही मॅग्नेट ज्या वेळेला लटकवता किंवा ज्या वेळेला ते हँग करता त्यावेळेला ते जेव्हा स्थिर होते, तेव्हा स्थिर झाल्यानंतर त्याची जी दिशा आहे ती कुठली दिशा असते? नॉर्थ साऊथ दिशेलाच तो स्थिर होतो. त्यासाठी तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. टाय अ थ्रेड to the center of a bar magnet and hang it from a stand. Let it settle in the north south direction. तुम्ही इथे चित्रामध्ये आकृतीमध्ये बघू शकता की तुम्हाला इथे चित्रामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की नॉर्थ साऊथ डायरेक्शनला इथे हे बघा या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे की इथे ते जे आहे की त्याच्यामध्ये तो हँग करून ठेवलेला आहे आणि दोऱ्याला लटकवलेला आहे आणि ज्या वेळेला तो स्थिर होतो त्यावेळेला तो स्थिर झाल्यानंतर कोणत्या दिशेला स्थिर होतो तो? इट सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द
two ends or poles of a magnet. Place some iron fillings on a sheet of paper and pass a bar magnet over them. What do you see? You will see the iron fillings stick both the ends of a magnet. काय म्हटलेलं आहे बघा, द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड्स ऑर अ पोल्स ऑफ अ मॅग्नेट. आता मॅग्नेट जे आहे त्या मॅग्नेटचे जे दोन पोल्स असतात, एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्या आधीसुद्धा म्हणजे त्याचे जे दोन टोकं असतात, मॅग्नेट जो आहे तुम्ही आकृतीमध्ये पहा की मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेटच्या त्याचे जे एंड आहे त्याचे जे टोक आहे, एक टोक असतो साऊथ पोल आणि एक टोक असते त्याचा नॉर्थ पोल. तर अशा प्रकारे दोन पोल्स, कुठल्याही मॅग्नेटला दोन पोल्स असतात, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. अँड प्लेस, आता काय म्हटलेलं आहे त्यांनी का द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड्स ऑर पोल्स ऑफ अ मॅग्नेट. प्लेस सम iron fillings on a sheet of paper and pass a bar magnet over them. What do you see? You will see the iron fillings and stick both the ends of a magnet. What do you see? तुम्ही काय पाहता, काय दिसेल तुम्हाला की आता काय म्हटलेलं आहे त्यांनी की ते जे आहे प्लेस सम आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड पास अ बार मॅग्नेट ओव्हर देम. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एका याच्यावर तुम्हाला आयर्न फिलिंग्स, एका शीट ऑफ पेपरवर कागदावर तुम्हाला आयर्न फिलिंग्स टाकायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला मॅग्नेट फिरवायचा आहे. व्हॉट डू यू सी? यू विल सी द आयर्न फिलिंग स्टिक बोथ द एंड्स ऑफ अ मॅग्नेट. तुमच्या असं लक्षात येईल की ते जे आयर्न फिलिंग्स आहे म्हणजे तो जो लोखंडाचा कीस आहे, तो लोखंडाचा कीस तुम्हाला त्याच्या दोन्ही टोकाला, हे बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे, याच्या दोन्ही टोकाला, इथे दोन्ही त्याचे जे एंड आहे त्या दोन्ही टोकाला तुम्हाला चिपकलेला दिसेल. मध्ये आपल्याला आयर्न फिलिंग दिसत आहे का? नाही. तर याच्या दोन्ही टोकाला, इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की याच्या दोन्ही टोकावर तो आयर्न फिलिंग्स म्हणजे तो जो लोखंडाचा कीस आहे तो तिथेच चिकटलेला आहे. म्हणजेच मग काय म्हणू शकतो आपण की याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल की द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड्स ऑर पोल्स ऑफ ए मॅग्नेट. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे, इफ अ मॅग्नेट इज डिव्हायडेड इंटू टू पार्ट्स, टू इंडिपेंडंट मॅग्नेट्स आर फॉर्म. इट मीन्स दॅट द टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. जर आता एक मॅग्नेट घेतलं आणि त्या मॅग्नेटचे जर समजा आपण दोन तुकडे केले आणि दोन तुकडे केल्यानंतर काय होते, दोन तुकडे केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन स्वतंत्र मॅग्नेट तयार होतात. इट मीन्स दॅट टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. म्हणजे त्याचे दोन वेगवेगळे ते जे पोल आहे, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, तुम्हाला एका मॅग्नेटला फक्त साऊथ पोल आहे आणि एका मॅग्नेटला फक्त नॉर्थ पोल आहे, असं सेपरेट त्याचे जे पोल आहेत ते पोल सेपरेट झालेले तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्ही एका मॅग्नेटचे दोन तुकडे केल्यानंतर तुम्हाला तो मॅग्नेट सेपरेट झालेला दिसेल. म्हणजे त्या दोन्ही तुकड्यावर तुम्हाला साऊथ पोल आणि नॉर्थ पोल दिसेल. साऊथ पोल अँड नॉर्थ पोल तुम्हाला दिसेल. इथे चित्रामध्ये आकृतीमध्ये याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. हे या कोपऱ्यामध्ये तुम्हाला आकृती दिलेली आहे इथे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे की तुम्हाला याच्यामध्ये पहिले अखंड होता आणि मग या खालच्या डिशमध्ये त्यांनी त्याचे दोन तुकडे केलेले आहे आणि ते दोन तुकडे केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये साऊथ अँड नॉर्थ पोल असे दोन पोल निर्माण होऊन स्वतंत्र मॅग्नेट तयार झालेलं आहे. म्हणजेच मग याचाच अर्थ काय होतो की इफ अ मॅग्नेट इज डिव्हायडेड इंटू टू पार्ट्स, टू इंडिपेंडंट मॅग्नेट्स आर फॉर्म. इट मीन्स दॅट टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. म्हणजे टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. मग आता पुढे काय म्हटलेलं आहे, टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीझर्स. Take iron fillings on a sheet of paper and place the magnet on it. Most of the iron fillings will be seen to stick to its poles. Now cut the magnet into two pieces as shown in the picture and place those pieces on iron fillings. Most of the iron fillings
स्टिक पोल्स ऑफ बोथ पीसेस ऑफ अ मॅग्नेट. तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेला आहे, छोटी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे, टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ द सीझर्स. एक बार मॅग्नेट घ्या आणि त्याला सीझरने कट करा, कात्रीने कापा. टेक अ आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. त्यानंतर त्याला कापल्यानंतर ते मॅग्नेट कट केल्यानंतर काय होईल, त्याचे 2 तुकडे होतील आणि 2 तुकडे झाल्यानंतर एका कागदावर आयर्न फिलिंग्स लोखंडाचा कीस घ्या अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून ते मॅग्नेट दोन्ही तुकडे फिरवा. पहिले एक तुकडा फिरवा, नंतर दुसरा तुकडा फिरवा. मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग्स विल बी सीन टू स्टिक टू इट्स पोल. काय दिसेल तुम्हाला की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तो जो आयर्न कीस आहे, आयर्न फिलिंग्स आहे, लोखंडाचा जो कीस आहे तो तुम्हाला दोन्ही पोल्सला चिकटलेला दिसेल. नाव कट द मॅग्नेट इंटू 2 पीसेस ॲज शोन इन द पिक्चर अँड प्लेस दोज पीसेस ऑन आयर्न फिलिंग्स. म्हणजे हे तुम्हाला मॅग्नेट अखंड असताना करून पाहायचं आहे. एकच जेव्हा मॅग्नेट होतं तेव्हा ही कृती केली तर तुमच्या असं लक्षात येईल की नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला तो जो आयर्न फिलिंग्स आहे तो आपल्याला चिकटलेला दिसेल. म्हणजे त्याचे जो 2 टोकं आहे त्या मॅग्नेटचे, त्या 2 मॅग्नेटच्या टोकाला दिसेल. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचे 2 तुकडे कराल त्यावेळेला त्याचे 2 तुकडे केल्यानंतर सुद्धा काय होईल की ते 2 तुकडे केल्यानंतर त्याच्यामध्ये जे 2 टोकं तयार होतील नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, तर त्या पोललाच तुम्हाला तो लोखंडाचा कीस चिकटलेला दिसेल. मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग स्टिक पोल्स ऑफ बोथ द पीसेस ऑफ अ मॅग्नेट. म्हणजे जरी तुम्ही अखंड याला एक मॅग्नेट असेल आणि त्याच्यावरून लोखंडाच्या किसावरून जर तो फिरवला तर त्याच्या पोलला चिकटलेला दिसेल. त्यानंतर त्याच मॅग्नेटचे जर तुम्ही 2 तुकडे केले तर ते 2 तुकडे केल्यानंतर सुद्धा त्याचे जे 2 वेगवेगळे टोकं आहेत, 2 वेगवेगळे पोल आहे, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल, तर त्यालाच तुम्हाला तो कीस चिकटलेला दिसेल. म्हणजेच याच्यावरून आपण थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय सांगू शकतो की इफ अ मॅग्नेट इज डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स, 2 independent magnets are formed. It means that 2 poles of a magnet cannot be separated from each other. Now let's see fourth characteristic of magnet. A magnetic material acquires magnetism when placed near a magnet. This magnetism is called induced magnet. काय म्हटलेलं आहे बघा, A magnetic material acquires magnetism. Magnetic material acquires magnetism when placed near a magnet. This magnetism is called induced magnetism. आता याच्यामध्ये हे जे मॅग्नेटिझम येतं तर त्याला आपण इंड्यूस मॅग्नेटिझम असं म्हणतो. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे त्यांनी की इथे तुम्हाला आकृतीत दिसत आहे बघा, ही आकृती आहे, इकडे 2 स्टँड लावलेले आहे, त्याला इंड्यूस मॅग्नेटिझमची ही बघा ही आकृती याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. या आकृतीमध्ये बघा सगळ्यांनी, या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे की आकृतीत शक्तिशाली पट्टी चुंबक स्टँडला अडकवलेली आहे आणि चुंबकाच्या खाली थोड्या अंतरावर काय करायचं आहे, एक लोखंडी पट्टी अटकवायची आहे. इथे बघा तुम्हाला दिसत आहे आकृतीमध्ये. आणि लोखंडी पट्टीजवळ जर लोहकीस नेला तर काय होते, लोखंडी पट्टी अटकवायची आणि मग त्याच्याजवळ इथे खाली हे पहा आकृतीमध्ये या दिसत आहे की त्याच्यामध्ये लोहकीस नेलेला आहे. काय दिसते, लोहकीस नेल्यानंतर तो काय होईल, तो लोहकीस त्या मॅग्नेटला काय होईल, चिकटेल. आणि काही वेळानंतर काही वेळानंतर काय करायचं, ते चुंबक काढून घ्यायचं आहे तुम्हाला. ते चुंबक काढून घेतल्यानंतर काय होईल की ते चुंबक जवळ असला की तो वरून इथे चुंबक लावलेला आहे आणि ती चुंबक असल्यामुळे काय होईल की तो जो लोहकीस आहे तो त्याला चिकटेल. आणि ज्यावेळेला तुम्ही तो चुंबक काढून घ्याल त्यावेळेला तो लोहकीस, हे बघा इथे दाखवलं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये, की तो लोहकीस खाली गळून पडेल. तो तुम्हाला खाली पडलेला चिकटलेला लोहकीस खाली पडतो. म्हणजेच मग तिथे काय झालेलं आहे की चुंबक हटवल्यानंतर, चुंबक तिथून काढल्यानंतर त्याच्यामधलं चुंबकत्व नाहीसं झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नाहीसं झालेलं आहे. आणि मग जे त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी जे चुंबकत्व त्याच्यामध्ये आलं होतं
त्या चुंबकत्वालाच आपण इंड्यूस मॅग्नेटिझम असे म्हणतो. थोड्या वेळासाठी का होईना, म्हणजे जोपर्यंत तिथे चुंबक ठेवलेला आहे तोपर्यंत चुंबकाच्या सानिध्यात, जोपर्यंत तिथे चुंबकाचं सानिध्य आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये चुंबकत्व होतं. अशा चुंबकत्वाला आपण प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतो, ज्यालाच आपण इंड्यूस मॅग्नेटिझम असे म्हणतो. चुंबकाच्या सानिध्यात जर चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते आणि त्या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. त्यानंतर पाचवं कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे. देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट व्हाईल देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट पोल्स. चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे छोटी आकृती दिलेली आहे. या कोपऱ्यामध्ये बघा तुम्ही की जे सारखे असतील त्याचे टोकं, लाईक पोल्स असेल तर काय होईल, लाईक पोल्स असेल तर रिपल्शन आणि अपोजिट पोल्स असेल तर अट्रॅक्शन. म्हणजे यस जर जवळ आले, यस म्हणजे साऊथ पोल जर जवळ आले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होईल, म्हणजे ते दूर जातील. आणि तेच जर साऊथ नॉर्थ असे जर पोल्स जवळ आले तर त्यांच्यामध्ये काय होईल, अट्रॅक्शन होईल म्हणजेच काय, ते एकमेकांच्या जवळ येतील. म्हणजेच याच्यावरून आपण काय सांगू शकतो की देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट अँड देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट पोल्स जर असले तर त्याच्यामध्ये काय होते, त्याच्यामध्ये अपोजिट पोल्स असले तर अट्रॅक्शन होते आणि लाईक पोल्स असले तर त्याच्यामध्ये काय होते, त्याच्यामध्ये रिपल्शन होते. इथे आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे जर पोल्स आले असतील सारखे, इथे यन आहे म्हणजे हे वेगळे झालेले आहे, लाईक पोल्स असल्यामुळे हे वेगळे झालेले. इकडे सुद्धा यस एन आहे, म्हणजे इथे याचंही टोक आणि याचं टोक यस हे दोन टोकं जवळ आलेले आहे. त्याच्यामुळे जवळ सारखे लाईक पोल जवळ असले की त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. त्यामुळे हे दोन चुंबक वेगळे झालेले आपल्याला दिसत आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र तुम्ही पाहू शकता की इकडे यस एन आहे आणि इकडे यस एन आहे आणि इकडे यस एन आहे. परंतु इकडे जो आहे ते जवळ कोणते पोल आलेले, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जवळ आले, म्हणजेच अपोजिट पोल्स जवळ आले. आणि अपोजिट पोल्स जवळ आल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, अट्रॅक्शन झालेलं आहे. आणि याच्यावरूनच आपण पाचवं कॅरेक्टरिस्टिक असं सांगू शकतो की देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट व्हाईल देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट पोल्स. आता पुढे का बघायचं आहे आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक 6. मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्स. कॅरेक्टरिस्टिक 6 बघा. मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्स ॲक्वायर टेम्पररी मॅग्नेटिझम बाय द फॉलोइंग मेथड. इट लास्ट फॉर अ शॉर्ट व्हाईल. काय म्हटलेलं आहे की म्हणजे थोड्या वेळासाठी त्याच्यामध्ये चुंबकत्व येतं, चुंबकत्व प्राप्त होतं. तर ते एक्सपेरिमेंटद्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, टेक अ नीडल ऑर अ नेल. इथे आकृतीत दाखवत आहे. आकृतीमध्ये बघा तुम्ही, टेक अ नीडल ऑर अ नेल अँड प्लेस इट स्टडी ऑन अ टेबल. कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू द अदर. Do this 7 to 8 times. Now take a few pins near that needle or nail. You will see that pins stick the needle. काय म्हटलेलं आहे की एक सुई किंवा खिळा घ्या, तो टेबलावर स्थिर ठेवायचा आहे. सुई घ्या किंवा खिळा घ्या, इथे आकृतीत बघा तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यावरून चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासत राहा. मग आता एक सुई घेतलेली आहे आणि खिळा घेतलेला आहे आणि त्याच्यावर काय केलेलं आहे, चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासत राहायचं आहे. असं ती ॲक्टिव्हिटीज तुम्हाला साधारणतः ती क्रिया तुम्हाला 7 ते 8 वेळा करायचं आहे. आता त्या सुई किंवा खिळ्याजवळ टाचण्याने, आता ती जी सुई असेल किंवा खिळा तुम्ही जी काही घेतलं असेल ते, सुई घेतली असेल सुई किंवा खिळा घेतला असेल खिळा, आता त्याच्याजवळ तुम्ही टाचण्याने तुम्हाला काय दिसेल की त्या टाचण्यात त्या खिळ्याला किंवा त्या सुईला चिकटलेल्या तुम्हाला दिसतील. म्हणजेच काय झालेलं आहे की तिथे, आणि लगेच थोड्या वेळाने 1-2 सेकंद म्हणा, 1-2 जितकं तुम्ही ते त्याला 7-8 वेळा ती जी घासण्याची क्रिया आहे ती तुम्ही जितक्या वेळा कराल तितका वेळ त्याच्यामध्ये ते चुंबकत्व राहील आणि
त्याच्या लगेच नाहीसंसुद्धा होईल. पण तेवढ्या वेळात जर तुम्ही ताबडतोब जर तुम्ही पाहिलं की त्याला तुम्ही 7-8 वेळा घासलं आणि लगेच जर तुम्ही त्याच्याजवळ टाचणी नेली तर तुम्हाला ती टाचणी त्या खिळ्याला किंवा सुईला चिकटलेली दिसेल. तुम्ही जर म्हणाला आम्ही आता 7-8 वेळा घासतो आणि 10-15 मिनिटांनी पाहतो, तर तोपर्यंत ते चुंबकत्व त्याच्यामध्ये राहत नाही. अगदी अल्प कालावधीसाठी 1-2 सेकंद म्हणा, एखादा मिनिट म्हणा, एवढ्या कालावधीसाठी ते चुंबकत्व, 1 मिनिट तरी पुष्कळ झाला, अल्प कालावधीसाठी त्याच्यामध्ये ते चुंबकत्व राहते. म्हणजे तुम्हाला ते क्विक करायचं आहे. तुम्ही 7-8 वेळा त्या सुईवर किंवा खिळ्यावर चुंबकत्व घासल्यामुळे काय होईल की ते चुंबकत्व त्याच्यामध्ये जाईल आणि ज्या वेळेला तिथे तुम्ही टाचण्या न्याल त्यावेळेला ते टाचण्या त्याला चिकटलेल्या दिसेल. परंतु अगदी थोड्या वेळानंतर त्या टाचण्या तुम्हाला गळलेल्यासुद्धा दिसतील. मग आता हे जे आहे याला आपण काय म्हणू, यू विल सी दॅट स्पिन स्टिक द निडल. आणि हे जे आहे याला आपण तात्पुरतं टेम्पररी मॅग्नेटिझम असं आपण याला म्हणू. तात्पुरतं चुंबकत्व जे आहे ते त्याला म्हणतात. तर आता आपण इथे आज 6 कॅरेक्टर पाहिलेले आहे मॅग्नेटचे. सगळ्यात पहिलं कोणतं पाहिलं, अ मॅग्नेट ऑलवेज सेटल इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. पहिलं कॅरेक्टर आपण पाहिलं, अ मॅग्नेट ऑलवेज सेटल इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. सेकंड कॅरेक्टर पाहिलं आपण, द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द 2 एंड्स ऑर पोल्स ऑफ अ मॅग्नेट. थर्ड कॅरेक्टरिस्टिक पाहिलं, if a magnet is divided into 2 parts, 2 independent magnets are formed. It means that 2 poles of a magnet cannot be separated from each other. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक पाहिलं, अ मॅग्नेटिक मटेरियल ॲक्वायर्स मॅग्नेटिझम व्हेन प्लेस नियर अ मॅग्नेट अँड धिस मॅग्नेटिझम इज कॉल्ड इंड्यूस मॅग्नेटिझम. अँड फिफ्थ पाहिलं, देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट व्हाईल देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट पोल्स. अँड लास्ट वन इज टेम्पररी मॅग्नेटिझम. तात्पुरतं जे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्स ॲक्वायर टेम्पररी मॅग्नेटिझम बाय आपण जो एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे त्या एक्सपेरिमेंटच्या मदतीने तुम्ही पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्याच्यामध्ये तात्पुरतं मॅग्नेटिझम येते. तर हे 6 कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेले आहे, 6 वैशिष्ट्य आपण चुंबकाचे पाहिलेले आहे. आता त्याच्यावर आधारित तुम्हाला एक्झरसाइज दिलेली आहे, प्रश्न दिलेले आहे, ते आपण पाहूया. लेट्स प्रॅक्टिस आयडेंटिफाय द पोल्स ऑफ अ मॅग्नेट यू हॅव. तुम्हाला पोल्सचे आयडेंटिफाय द पोल्स ऑफ अ मॅग्नेट हॅव म्हणजे मॅग्नेटचे पोल्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. कुठलेही मॅग्नेट घेतलं तर त्या मॅग्नेटला 2 पोल्स राहतील, एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. सेकंड आहे टू मेक अ टॉय युजिंग द मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट विजिट द लिंक. तुम्हाला खेळणी तयार करायची आहे, एखादं छोटंसं खेळणं तयार करायचं आहे आणि ते खेळणं तयार करण्यासाठी तुम्हाला आज जे आपण मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, त्याचे चुंबकत्वाचे जे गुणधर्म आपण पाहिले त्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश करायचा आहे. त्या कॅरेक्टर्सचा उपयोग करून तुम्हाला ते टॉय तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्ही यूट्यूब किंवा गुगलची मदत घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, पण आता ह्या व्हिडिओ असल्यामुळे ती लिंक काही तुमची डाउनलोड होणार नाही. त्यामुळे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की हाऊ टू मेक टॉय फ्रॉम अ मॅग्नेट अशा प्रकारे, किंवा युजिंग मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक, हाऊ टू मेक अ टॉय युजिंग द मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक असं जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ शकते आणि तुम्हाला ते खेळणंही करायचं आहे. सगळ्यांना ही ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. छोटं जरी खेळणं तयार केलं तरीसुद्धा चालेल, पण सर्वांना ते करायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे, टेक a nail and place it steady on a table. Keep on rubbing a magnet over it from end to another. Do this 7 to 8 times. Now take a few pins near that nail. Write down what happens. काय होईल ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. काय म्हटलेलं आहे की टेक अ नेल अँड प्लेस इट स्टिडी ऑन अ टेबल. कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू अनादर. तुम्हाला एक खिळा घ्यायचा आहे आणि तो टेबलवर ठेवायचा आहे. त्यानंतर कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू अनादर. त्यानंतर तुम्हाला एक मॅग्नेट घेऊन त्याच्यावर रब करायचं, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्यावर
रब करायचं आहे. किती वेळा? 7 ते 8 वेळा. अँड नाव टेक अ फ्यू पिन्स नियर दॅट नेल. त्यानंतर त्या खिळ्याजवळ तुम्हाला काही पिना न्यायच्या आहे. अँड राईट डाऊन व्हॉट हॅपन्स. आणि नंतर काय होईल ते लिहायचं आहे. आत्ताच पाहिलं आपण शेवटच्या कॅरेक्टरमध्ये तेच दिलेलं आहे की काय होतं की त्याच्यामध्ये हाच एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे. तोच तुम्हाला इथे प्रॅक्टिस म्हणून करायला सांगितलेला आहे की काय म्हटलेलं आहे त्यांनी. एक खिळा घ्या, तो टेबलवर ठेवा. त्याच्यानंतर त्या खिळ्यावरून मॅग्नेट 7 ते 8 वेळा मॅग्नेट घासा, मॅग्नेट फिरवा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. त्यानंतर काही पिना घेऊन ते मॅग्नेट घासून झाल्यानंतर काही टाचण्या त्याच्याजवळ न्या आणि मग काय होते ते तुम्हाला सांगायचं आहे. तर काय होईल ते तुम्ही त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या टाचण्या तिथे त्याला चिकटतील आणि थोड्या वेळाने काय होतील की त्या टाचण्या आपोआप गळून पडतील. मग तुम्ही लिहू शकता की काय म्हटलेलं आहे त्यांनी की राईट डाऊन द व्हॉट हॅपन्स. लिहायचं वी ऑब्झर्व दॅट द पिन्स स्टिक टू द निडल but some after time the same pins fall down. This happens because temporary magnetism is generated in the needle by rubbing a magnet over it, and after a short while the needle loses its magnetism, causing the pins to fall down. काय होईल की थोड्या वेळाने त्याच्यामधलं मॅग्नेटिझम निघून गेलं की त्या खाली पडतील. 4th क्वेश्चन आहे रीड स्टोरीज ऑफ सायंटिफिक डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स. ट्राय आउट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज अँड डिफरंट वेज ऑफ डुईंग देम. पॉन्डर ओव्हर युअर एक्सपिरियन्सेस. तुम्हाला काय म्हटलेलं आहे त्यांनी की सायंटिफिक डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शनच्या स्टोरी तुम्हाला वाचायच्या आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून बघायच्या आहे. तर तुम्ही आजकाल मोबाईल जर आहे सगळ्यांकडे तर गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सायंटिफिक डिस्कवरीज आणि इन्व्हेन्शनच्या स्टोरी तुम्हाला मिळतील. त्या तुम्हाला वाचायच्या आहे आणि त्यातून ज्या सोप्या असतील, सहज शक्य असतील अशा ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून बघायच्या आहे. ठीक आहे, आज आपण एवढं पाहिलं. आजच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅग्नेट पाहिलेलं आहे आणि 6 कॅरेक्टरचा आपण अभ्यास केला. त्यावरचे प्रश्नसुद्धा सोडवून घेतलेले आहे. सर्वांनी ते प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवायचे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. तर आज विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. ओके, थँक्यू.